नमस्कार मित्रांनो, मी तुमचाच सचिन संघवी. काय मजेत? भक्तांनो, साबरमती सिनेमा बघितला की नाही? फिल्म निर्मात्याने स्पेशल स्क्रीनिंग ठेवली होती विश्वगुरूसाठी. तुम्ही पण नक्कीच बघा. आपल्याला अब्दुल पंचरवालेची नांगी ठेचायची आहे. फक्त साबरमती पाहणाऱ्यांना बीबीसीची डॉक्युमेंटरी सहन झाली नाही व ती त्यांना भारतात बॅन करावी लागली, ही शोकांतिका आहे. यालाच हुकुमशाही म्हणतात. असो, त्यासाठीच आपले आदरणीय विश्वगुरु जीएसटी दरात वाढ करत आहेत व ही वाढ झालीच पाहिजे, त्याशिवाय अब्दुल ठिकाण्यावर येणार नाही. तर आज आपण बोलणार आहोत जीएसटी टॅक्स, ज्याला राहुल गांधी गब्बर सिंग टॅक्स म्हणतात, व अरविंद स्वामी जे नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार होते, ते 2014 ते 2018 पर्यंत जे नरेंद्र मोदींचे आर्थिक सल्लागार होते, ते त्याला टॅक्स टेररिझम म्हणतात. आपण यावर सविस्तर बोलण्याआधी जीएसटीच्या इतिहासाबद्दल बोलूया. जीएसटीची सुरुवात आधी भारतात 1986-87 साली इनडायरेक्ट टॅक्स, वेगवेगळे टॅक्स जे जनतेवर लावण्याऐवजी एकच टॅक्स असावा, याची संकल्पना राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यावेळचे अर्थमंत्री विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मॉडरेट टॅक्स म्हणून मांडला होता. तो मग असाच पुढे काही कारणांनी बारगळला. नंतर तो पी.व्ही. नरसिंहराव आणि मनमोहन सिंग पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्री या नात्याने भारताला उदारीकृत बाजार क्षेत्रात नेले. त्यावेळेस 1994-95 मध्ये मनमोहन सिंग यांनी सेवा प्रदात्वाद्वारे सरकारला देय असलेला सेवा कर लागू केला, परंतु तो ग्राहकांना द्यावा लागणार होता. उदारीकरणामुळे सेवा क्षेत्रात वेगाने वाढ झाली आहे, जिथे सरकारला महसूल वाढवण्याची प्रचंड क्षमता दिसून आली. सरकारच्या कमाईवर परिणाम न करता मुख्य व्यवसाय, व्यापार आणि उद्योगावरील कराचा बोजा कमी करण्याच्या उद्देशाने सेवा कर लागू करण्यात आला. नंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या आर्थिक सल्लागारांच्या पॅनेलमधील सल्लामसलतच्या अनेक फेरी झाडल्या, ज्यामध्ये 3 माजी आरबीआय गव्हर्नर आय.जी. पटेल, बिमल जालान व सी. रंगराजन यांनी 1999 मध्ये वस्तू आणि सेवा कर जीएसटीची संकल्पना पहिल्यांदा मांडली. वाजपेयी सरकारने 2000 मध्ये पश्चिम बंगालचे तत्कालीन अर्थमंत्री असीम दासगुप्ता यांच्या नेतृत्वाखालील एक समिती स्थापन केली, जे आर्थिक आकडेवारीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रसिद्ध होते. असीम दासगुप्ता त्या समितीला जीएसटी मॉडेल तयार करण्यासाठी, नवीन कर प्रणालीसाठी तांत्रिक बॅकअप आणि युनिफाईड कर प्रणाली लागू करण्यासाठी लॉजिस्टिक प्रदान करण्यात आले. त्यानंतर असीम दासगुप्ता यांच्या नेतृत्वाखालील पॅनल 9 राज्यांच्या अर्थमंत्र्यांची एक अधिकार प्राप्त समिती होती. त्यातून नवीन अप्रत्यक्ष करारचे काम सुरू झाले. नंतर 5 वर्षानंतर मूल्यवर्धित कर व्हॅट लागू करण्यात आला. 1 जुलै रोजी मध्यरात्रीपासून जीएसटी लागू होत असताना व्हॅटला तो जोडतो. 2006 मध्ये उत्तर प्रदेश व तामिळनाडू वगळता सर्व राज्यांमध्ये व्हॅट लागू करण्यात आला. तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी घोषणा केली की व्हॅटमुळे महसूलचे नुकसान झालेल्या राज्य सरकारांना 3 वर्षांसाठी भरपाई दिली जाईल. 2006-07च्या अर्थसंकल्पात चिदंबरम यांनी एप्रिल 2010 पासून जीएसटी लागू करण्याची घोषणा केली, परंतु जीएसटीची पहिली अंतिम मुदत 7 वर्षापेक्षा जास्त काळ असू नये असं त्यांचं मत होतं. केंद्रीय विक्री कर सीएसटी टप्प्याटप्प्याने बंद करण्यासाठी 2007 मध्ये राज्याच्या अर्थमंत्र्यांची अधिकार प्राप्त समिती स्थापन करण्यात आली, जी एप्रिल 2007 मध्ये सुरू झाली, कारण सीएसटी दर 4% वरून 3% करण्यात आला होता. 2008 पर्यंत जीएसटीने आकार घेण्यास सुरुवात केली होती. अधिकार प्राप्त समितीने जीएसटीची विस्तृत रचना स्पष्ट करताना अहवाल सादर केला. केंद्र आणि राज्य स्वतंत्र जीएसटी असतील यावर एकमत झाले. सीएसटी आणि आणखी 1% 2% कमी केले. 2009 मध्ये चिदंबरम यांच्या जागी प्रणव मुखर्जी यांची केंद्रीय अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2012 पर्यंत जेव्हा ते राष्ट्रपती झाले, तोपर्यंत मुखर्जी यांच्या अर्थमंत्री असताना जीएसटीने बरीच प्रगती केलेली होती. तथापि मुखर्जींच्या कार्यकाळात अधिकार प्राप्त समितीने
नोव्हेंबर 2009 मध्ये जीएसटी वर पहिला चर्चासत्र प्रसिद्ध केला. 2011 मध्ये मुखर्जींनी जीएसटी वर घटना दुरुस्ती विधेयक 115वे लोकसभेत मांडले. परंतु प्रस्तावित जीएसटी कायद्याला भाजपने कडाडून विरोध केल्याने व विरोध करणारे कोण होते ते त्यावेळेचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान. मग ते विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवण्यात आले. 2013 मध्ये संसदीय समितीने अहवाल सादर केला. तोपर्यंत चिदंबरम अर्थमंत्री म्हणून पायउतार झाले होते. अर्थविषयक स्थायी समितीने पेट्रोलियम उत्पादने जीएसटीच्या कक्षेत ठेवण्याची शिफारस केली होती. ती सूचना फेटाळण्यात आली. अटल बिहारी सरकार असो वा नंतरचे मनमोहन सिंग सरकार असो, यांनी जो जीएसटीचा दर ठरवला होता तो राज्य सरकारसाठी 7% व केंद्र सरकारसाठी फक्त 5%. त्यावेळेस फक्त मनमोहन सरकारला विरोध करायचा म्हणून फक्त तत्कालीन भाजपचे 2 मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व शिवराज सिंग चौहान यांनी विरोध केला व संसदेत अरुण जेटली व सुषमा स्वराज यांनी विरोध केला. ही शोकांतिका आहे व आज तो जीएसटीचा दर 28% वरून अजून वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे का, अरविंद सुब्रमण्यम जे नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार होते 2014 ते 2018 दरम्यान, ते याला आता टॅक्स टेररिझम म्हणतात. का म्हणतात तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीएसटीचे दर जेव्हा जीएसटी लागू करणार होते तेव्हा 15.5% वर नसावे हा सल्ला दिला होता. पण हुकुमशहा कोणाची ऐकेल तर मग ना. त्यावर अरविंद सुब्रमण्यम यांनी आपला राजीनामा नरेंद्र मोदींना सोपवून आपली जबाबदारी मुक्त केली. ते म्हणतात की अप्रत्यक्ष कराची दर रचना आणि जीएसटी युगाने संपूर्ण देशभरात कर दहशतवादचे नवीन राज्य सुरू केले आहे. तुम्हाला काय वाटतं यावर? आपले मत जरूर मांडा. शेवटी जाता जाता पुन्हा नम्र विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून आम्हाला थोडं प्रोत्साहित करा. हे चॅनल संपूर्णतः विनामूल्य आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. मी सचिन संघवी.